पूर्वी जसं सर्दी, ताप, खोकला हे कॉमन म्हणजे आहे, तसं आजकाल डायबिटीज कॉमन झालेलं आहे. म्हणजे मी काहीच करणार नाही, गोळी तिचं काम करू दे आणि मग माझा डायबिटीज कमी होऊ दे, असं होणार नाही. म्हणजे हे सर्कल आहे, की डायबिटीज शुगर आली, तुम्हाला वजन वाढणार. वजन वाढली, शुगर येऊ शकते. कुठलीही बर्फी म्हणलं की साखर ही आली. तेच विचारणं होतं की शुगर फ्री असतं ते काय? ही कॉन्सेप्टच नाहीये ऍक्च्युली. या सणासुदीच्या काळामध्ये आपण फायबर्स घ्यायला खूप विसरतो. हो. जे डायबेटिक लोकांसाठी फार महत्त्वाचं असतं शुगर कंट्रोलसाठी. क्रेव्हिंग्स कशी कमी करता येतील, तर गोडाचे क्रेव्हिंग कमी कसे करायचे? बेसिकली याला 2 पर्याय आहेत. एक तर तुमच्या डाएटमध्ये प्रोटीन वाढवा आणि दुसरं तुमच्या डाएटमध्ये फायबर्स वाढवा. की तुमची शुगर ही फक्त साखर खाण्यानेच वाढते असं नाही. स्ट्रेसमुळे वाढू शकते, तुमची झोप झाली नाही तर वाढते, तुम्हाला प्रोटीन आणि फायबरचं प्रमाण गेलं नाही तर शुगर वाढू शकते. या बऱ्याचशा गोष्टी आहेत. आता त्याच्यावर आपण जसं सणासुदीचं बोलतोय त्याच्यावर थोडंसं मला शुगरच्या गोष्टींवर यायचं. बऱ्याच ठिकाणी असे मिथ्स आहेत, कारल्याचा ज्यूस रोज घेतला किंवा कडुलिंबाची पानं चावून खाल्ले की शुगर कमी होते, मग तुम्हाला काही खाल्लं तरी चालतं. बरोबर. मग हे होतं का खरंच? मेहुणे आणि मेहुण्यांचे पाहुणे, पण हेच पाहुण्याची माहिती सांगत नाहीत, ती गोळाबेज पॉडकास्टवर असतेच असते. नमस्कार मंडळी, मी ऋषिकेश. गोळाबेज पॉडकास्टवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. खरं तर डायबिटीसचा जो मागचा एपिसोड आपण केला त्याला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिला आणि त्याचबरोबर आता गणपती येतोय, त्याच्यानंतर मग दसरा येणार आहे, मग दिवाळी येणार आहे. सगळीकडे गोड पदार्थांची ना रेलचेल असते आणि मिठाईची दुकानं तर विचारू नका, इतकी प्रचंड भरलेली असतात आणि व्हरायटी तर बाप जाम असतात. प्रत्येकालाच मोदकाचा आस्वाद घ्यायचा असतो, पण मोदकाचा आस्वाद घेता घेता आपली शुगर लेवल म्हणजे आपल्या साखरेची पातळी कशी मेंटेन ठेवता आली पाहिजे, त्याचबरोबर त्याच्यावर कसं नियंत्रण ठेवता आलं पाहिजे आणि त्याला काय कॉम्प्लिमेंट आहार आपण घेऊ शकतो, या सगळ्या गोष्टींची चर्चा आज आपण डॉक्टर अमृता कुलकर्णी यांच्यासोबत करणार आहोत. गेले 17 वर्ष त्या डाएट आणि होमिओपॅथिक कन्सल्टंट म्हणून काम करतात. त्याचबरोबर त्यांचे युट्यूबवर खूप सारे व्हिडिओजही तुम्ही बघितले असेल, ज्यामध्ये त्या वेट लॉस, त्याच्यानंतर हेल्दी डाएट, प्रोटीन डाएट्स आणि बाकीच्या बऱ्याचशा आहार पद्धतींविषयी सांगत असतात. तर चला गप्पांना सुरुवात करूयात आणि जाणून घ्यात शुगर कंट्रोल करण्यासाठी किंवा खास करून सणासुदीच्या दिवसांमध्ये शुगर कंट्रोल करण्यासाठी कसा आहार असायला हवा. नमस्कार मॅम. नमस्कार. तुमचं गोळाबेज पॉडकास्टमध्ये खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. त्याचबरोबर तुम्हाला एक छोटीशी भेट आहे. अक्षरधारा म्हणून बुक गॅलरी जी आहे पुण्यातली, त्यांच्या मार्फत. नक्कीच. खूप खूप धन्यवाद. येस. तुम्ही बुक उघडून बघू शकता मॅम. नक्कीच. बुक सुधा मूर्तींचं आहे बेसिकली आणि जे लेटेस्ट आहे सर्कल ऑफ लाईफ. येस, खूप गरज आहे. नक्कीच. आणि ज्याच्यामध्ये सुद्धा जवळपास 5 मित्रांची गोष्ट सांगितलेली आहे आणि त्या गोष्टी जसं आपण ठरवतो ना, की कॉलेजमध्ये असताना की आपल्याला एखाद्या वर्षानंतर 25 वर्षानंतर भेटायचं बुवा आणि त्याच्या मध्ये काय काय गोष्टी घडतात त्यांच्यात, ते पुस्तक आहे. सुधा मूर्तींचं आहे म्हणल्यावर काही बघायची गरजच नाही. नक्कीच. त्याचबरोबर तुम्हाला अशी मराठीतली खूप वेगवेगळी पुस्तकं हवी असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं बघायची असेल तर अक्षरधाराची लिंक आपण कमेंटमध्ये त्याचबरोबर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. एकदा जाऊन चेक करू शकता. आता सुरुवात करतानाच मला पहिल्यांदाच हे विचारायचं आहे मॅडम, की डायबिटीस म्हणजे काय असं एक थोडक्यात सांगाल तर आवडेल आम्हाला. नक्कीच. आता मला वाटतंय की बऱ्याच लोकांना आजकाल सगळं ऑनलाईन अवेलेबल आहे माहिती, की डायबिटीस हा 2 प्रकारचा असतो किंवा डायबिटीस म्हणजे नक्की काय? तर तुमची रक्तातली साखरेची पातळी वाढणं, याला आपण डायबिटीस असं म्हणतो. थोडक्यात अगदी लेमॅन भाषेत सांगायचं झालं तर. कारण मेडिकल टर्मिनॉलॉजीज आणि हे शब्द खूप भारी-भारी असतात आणि ते प्रत्येकालाच कळतील असं नाही, तर कन्फ्युजन अजून वाढत जातं. बेसिकली अगदी साधं सोपं सांगायचं तर रक्तातली साखरेची पातळी वाढणं, याला आपण डायबिटीस असं म्हणतो. आणि आजकाल तुम्ही बघत असाल तर पूर्वी जसं सर्दी, ताप, खोकला हे कॉमन म्हणजे आहे, तसं आजकाल डायबिटीज कॉमन झालेलं आहे. पूर्वी आपण म्हणायचो की डायबिटीज हा फक्त म्हाताऱ्या लोकांचा आजार आहे. पण आज असं दिसून येत आहे, म्हणजे ॲज अ डॉक्टर म्हणून मी जेवढे पेशंट बघते, तर अगदी लहान मुलापासून ते मोठ्यांपर्यंत एस्पेशली मिडल एज हे बऱ्यापैकी डायबिटीज च्या अधीन झालेले आहेत. आणि आजकाल फक्त जेनेटिकच त्याचं कारण आहे असं नाही, तर लाईफस्टाईल बदललेली. दुसरं म्हणजे जेवणाच्या अनियमित वेळा. तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्ट्रेस. प्रत्येक कामामध्ये, प्रत्येक घरामध्ये फायनान्शियल असेल, घरातला असेल, कामाचा व्हॉटएव्हर, पण स्ट्रेस हा एक मेन इश्यू यामध्ये झालेला आहे. तर स्ट्रेस डायबिटीस ही कंडिशन सध्या खूप कॉमन आहे. म्हणजे जेनेटिक पण नाहीये, बाकी वेट पण नाहीये, पण शुगर येते. शुगर आहेत. तर ही कंडिशन बेसिकली सध्या मी कॉमनली बघतेय.
बऱ्याच एज ग्रुपमध्ये, मोस्टली सगळ्याच एज ग्रुपमध्ये हे बघायला मिळतंय. तर हे मी सांगू शकते, की इतकं कॉमन झालंय, की लोकं जसं पूर्वी सांगत होते, की नाही हे काय म्हणजे ठीक आहे सर्दी झाली आज. काय मॅडम डायबिटीसच आहे, बाकी काही नाहीये. म्हणजे डायबिटीस आहे, बाकी काही नाहीये. याचा अर्थ काय, की डायबिटीस हा कॉमनच आहे. म्हणजे ओके. बाकी काही असेल तर गोष्ट वेगळी. नक्कीच. आता त्याचाच आजचा मेन मुद्दा आपला हाच आहे, की डायबिटीजचा आहार कसा असावा बेसिकली. बरोबर, कारण आता असं व्हिजन बघितलं तर पुढे आपल्याला सगळे सण दिसतायत. बरोबर. जसं मी मगाशी पण म्हणाला, की आता गणपती येतायत, हो, त्याच्यानंतर दसरा येणार आहे, मग दिवाळी येणार आहे आणि सुरुवात सगळीकडे गोडाच्या पदार्थांनी होते आणि बरोबर. महाराष्ट्रीयन फॅमिली म्हटलं, की गोड आलंच आलं. आलंच. हो. मग अशा वेळेस तो कंट्रोल कसा ठेवायचा आहे? कारण जसं तुम्ही म्हणालात रक्तातली साखर वाढते आणि बरोबर. मेजरली शुगर खाल्लं की ती वाढणार आहे. नक्कीच. तो कंट्रोल कसा आणला पाहिजे? बेसिकली म्हणजे गोडाचं क्रेव्हिंग होणं किंवा हां. गोड खाण्याचं जास्त क्रेव्हिंग होणं, हे डायबिटीसचं एक लक्षण आहेच. त्यामुळे ज्या लोकांना गोड आवडतं, हा तर म्हणजे वेगळाच मुद्दा. पण युजुअली डायबेटिक लोकांमध्ये हे क्रेव्हिंग्ज असतात, की ओके. गोड खावंसं वाटतंच. नक्कीच. तर मला वाटतं की एकतर आधीच आहार जो असतो म्हणजे डायबिटीस यामध्ये या कंडिशनमध्ये जेवढं मेडिसिन किंवा इन्सुलिन असेल, आता जे मेडिसिनवर टॅब्लेट्सवर असतील किंवा ज्यांना इन्सुलिन लागत असेल, या अपार्ट फ्रॉम धिस मेडिकल हे त्यांना, की मला वाटतंय आहाराचा खूप मोठा यामध्ये बेनिफिट ओके. आहे आणि खूप मोठा रोल आहे, की जो बरेच लोकं निग्लेक्ट करतात. हां, नक्कीच म्हणजे तसं दिसतं म्हणजे आपल्याला. हां, की तुम्ही गोळी घेतली ना, गोळी चालू आहे शुगरची, संपला विषय. म्हणजे गोळी चालू आहे, बाकीचं काम सगळं गोळीनी करायचं आणि आपण काहीच नाही करायचं, विषय संपवायचा. ओके, तर ही मेन मेंटॅलिटी लोकांमध्ये दिसून येते. ओके. तर असं नका आता गोळी चालू आहे म्हणजे तुमचं काहीच काम नाहीये असं नाही. करेक्ट. तुम्हाला तो आहारावर कंट्रोल केला पाहिजे. मग गोळी हळू कमी होतेच. कारण एकदा डायबिटीसची गोळी मागे लागली की ती वर्ष म्हणजे कायम लाईफटाईम घ्यायचीच. असं एक लोकांचा हे हां, असतं. समज असतो ती नक्कीच. कमी होऊ शकते. पण जर तुम्ही त्यासाठी एफर्ट्स घेतलेत तरच. ओके. म्हणजे मी काहीच करणार नाही, गोळी तिचं काम करू दे आणि मग माझा डायबिटीस कमी होऊ दे, असं होणार नाही. ओके. तर ही नियंत्रित आणणं किंवा डायबिटीस कंट्रोलमध्ये आणणं, हे मेजरली औषधांबरोबरच डाएट याच्यामध्ये फार महत्वाचा रोल प्ले करतो. तर आता सांगायचा मुद्दा असा, की तुम्ही प्रश्न विचारलात, की आता गोडाचं सण समारंभ आलेत म्हणल्यावर गोड हे पदार्थ आलेच. त्यातून गणपती आहेत म्हणल्यावर मोदक, वेगवेगळ्या प्रकारची मिठाई हे करेक्ट. सगळं आलंच नक्कीच. आणि आपणच एक हे ठरवून घेतलं आहे, की गणपती आलेत म्हणजे गणपतीला नैवेद्य हा गोडाचाच लागतो. कारण तो असू आपल्याला शकतं. खायचा असतो. असू शकतं. हो. एक बेसिकली ही अशी एक मेंटॅलिटी आहे. पण नक्कीच. मी म्हटलं, की ॲज अ डॉक्टर म्हणा, ॲज अ डायटिशियन, की आपण तेच पदार्थ, तोच सण आपण हेल्दी का नाही बनवू शकत? ओके. म्हणजे मी एक मागच्या वेळेपासून कारण गोड हे सगळ्यांना आवडतं. नक्कीच. गोड मुलं खातात आणि आजकाल मी म्हणलं, की मुलांमध्येही डायबिटीज बरोबरच ओबेसिटी हा जोडून येतोच. मग तो ओके. लहान मुलांमध्ये असो, मोठ्यांबरोबर असो. म्हणजे हे सर्कल आहे, की डायबिटीज शुगर आली, तुम्हाला वजन वाढणार. वजन वाढली, शुगर येऊ शकते. ओके. सो हे आजकाल बरंच कॉमन याचं दिसतंय. करेक्शन बघायला मिळतंय. करेक्ट. तर लहान मुलांमध्येही किती गोड खायचं? त्याचं प्रमाण किती असावं? किंवा मोठ्यांनाही ज्यांना आता डायबिटीसच आहे, तर त्यांनी काय करावं? करेक्ट. तर सण समारंभ आपण नक्कीच एन्जॉय करू शकतो. पण असं थोडी ना आहे, की फक्त गोड खाऊनच एन्जॉय करू शकतो. तेच आपण जर हेल्दी त्याचं व्हर्जन केलं किंवा हेल्दी पदार्थ खाल्ले, तर काहीच बिघडणार नाही. आपण ओके. ते एन्जॉय करणारच आहोत. शेवटी ते आपल्या काय म्हणतो आपण त्याला, की एक मनाचं समाधान, की आपण हे खाल्लंय. तर एवढंच. तर पुढचा तुमचा हे जो होता, की गोडाचे काय पर्याय काही असतील, तर ते काय तर तुम्ही ड्राय घेऊ शकता. ओके. बदाम, अक्रोड, अ, यानंतर मनुका. मनुकामध्ये अर्थात थोडीशी शुगर असतेच, पण तरी थोड्याफार प्रमाणात घ्यायला हरकत नाही. चालेल. थोड्याफार प्रमाणामध्ये काजू असतील, तर ते घेऊ शकता. याचा सुद्धा अतिरेक करायचा नाहीये. नाहीतर ड्रायफ्रूट म्हटल्यावर अगदी मूठ भरून फक्त ड्रायफ्रुट्सच खायचे असं नाही. ओके. म्हणजे एक हेल्दी अल्टरनेटिव्ह आपण ओके. म्हणू करेक्ट. त्याला, की हां. बाबा तुम्ही आंबा बर्फी आणि तीही बाहेरून आणलेली. म्हणजे मार्केटमध्ये त्यांना तुमच्या हेल्थशी काही रिलेटेड देणं-घेणं नक्कीच. नाहीये. त्यांना फक्त चवीशी देणं-घेणं आहे. हो. त्यामुळे भरपूर प्रेमाने त्यामध्ये साखर घातलेली असते, प्रिझर्व्हेटिव्हज घातलेले असतात. तुम्ही कुठलीही म्हणजे काजू कतली असेल, कुठलीही बर्फी म्हणलं की साखर ही आली. हो, नक्कीच. मग आता त्यामध्ये लोकांनी काय केलं, की बरेच अल्टरनेटिव्ह शोधून काढतात. आम्ही हेल्दी विथआऊट शुगर मी आईस्क्रीम तेच विचारणार होतो, की शुगर फ्री असतं ते ही काय? कन्सेप्टच नाहीये ॲक्चुअली. म्हणजे हे काय आहे, की आपल्या मनाचं समाधान. ओके. हा एवढाच मुद्दा आहे. पण बरेच जण काय करतात, की शुगर फ्री.
वापरणं. शुगर फ्री वापरायला हरकत नाही, पण त्याला सुद्धा एक मर्यादा असली पाहिजे. म्हणजे तुम्ही अगदी भरभरून जर रोज शुगर फ्री टाकत असाल प्रत्येक पदार्थामध्ये, तर त्याच्यामुळे असंही होऊ शकतं, की तुमची ही क्रेव्हिंग्ज अजून वाढू शकतात. त्यामुळे शुगर फ्रीचाही वापर करताना तुम्ही लिमिटेडच करा. ओके. तोही खूप जास्त प्रमाणात करू नका. आता मग नॅचरल गोडवा आणायला काय करायचं? तर लोकं काय म्हणतात, की साखर घालण्याऐवजी आम्ही गूळ घालतो. हा हा एक मोठा आता सध्या चालू आहे सगळीकडे. साखर, गूळ आणि मध. इथं बऱ्याच ठिकाणी आपण आजकाल बघतो गुळाचा चहा मिळेल. हो. म्हणजे वाचूनच असं वाटतं, की अरे म्हणजे हेल्दी असणार हां. नक्कीच. नो डाउट साखरेपेक्षा गूळ हा हेल्दी आहे. पण कॅलरी वाईज बघायला गेलं तर सेमच कॅलरीज. म्हणजे तुम्ही ओके. जर वजनाशी कन्सर्न असाल, वजनाच्या बाबतीत कन्सर्न असाल, तर मात्र गुळाचाही अतिरेक करू नका. तर ओके. तोही तेवढ्याच ह्याच्यामध्ये येतो. पण एक शुगरला हेल्दी अल्टरनेटिव्ह म्हणून तुम्ही मोदक करताना थोडा गुळाचा वापर करू शकता किंवा कमी गोड थोडंसं घ्या. थोडी शुगर फ्री वापरू शकता. ह्या काही थोडी खारीक पावडर अर्थात आता हे सगळ्या ह्यानी वजन वाढणारच आहे. पण त्यातल्या त्यात आपण हेल्दी अल्टरनेटिव्ह बघतोय. ओके. सो थोडी बदामची पावडर असं या ह्यानी काय होतं थोडंसं गोडसर एक त्याला चव येते. तर तसं करू शकतो. आता जसं तुम्ही बोललात हे करू शकतो. पण आता ना मी एक नवीन टर्म ऐकली, की पोर्शन कंट्रोल म्हणून राइट. एक टर्म येते. बरोबर. किंवा लोकं म्हणतात, "नाही, नाही आम्ही पोर्शन कंट्रोलमध्ये खातोय तर ठीक आहे." आणि ॲट द एंड ऑफ 10 दिवसानंतर बघितलं, की नाही रे शुगर स्पाइक झाली आहे बाबा आता. हा पोर्शन कंट्रोल म्हणजे नेमका काय टर्म आहे? आता पोर्शन कंट्रोल ही खरं तर नवीन टर्म नाहीये. ही खूप जुनी गोष्ट आहे आणि खूप महत्वाची आहे, की जे बरेच लोकं विसरतात. ओके. आता मध्ये-मध्ये खूप फॅड आलं होतं, की 2 वेळात जेवायचं. हां. तर हे 2 वेळा जेवण म्हणजे तुम्ही त्या 2 वेळाच्या जेवणामध्ये जे पाहिजे ते वाट्टेल ते भरपूर खा. असा लोकांनी समज करून घेतला होता आणि त्यांची वजनं ही दुप्पट वाढलेली दिसली. ओके. तर पोर्शन कंट्रोल म्हणजे काय बेसिकली तुम्हाला एक मोदक खायचा आहे ना, तुम्ही एकच मोदक खा. मग तो तुम्ही किती घेता? आता मोठा मोदक घेतला आणि तुम्ही तो एकच खाल्लाय तर त्याचा काही उपयोग नाही. तो तुम्हाला अर्धाच खायला म्हणजे डिपेंड्स की तुमची शुगर तुम्हाला किती हे कंट्रोल ठेवायची आहे. आता बऱ्याच लोकांची गोळ्या औषधं घेऊन सुद्धा शुगर ही वाढलेली असते. म्हणजे ती ओके. कंट्रोलमध्ये नसते. करेक्ट. तर अशा लोकांनी अगदी थोड्या याच्या म्हणजे एक अर्धा छोटा मोदक किंवा एक साधारण आपण काय म्हणतो एक अर्धी बर्फी आणि इथे मी मेजरली सांगेन, की मखाणा किंवा राजगिरा म्हणजे यासारख्या घरगुती पदार्थांचा वापर जास्त करा. ओके. जसं आपण तेही फळं तुम्ही का नाही ठेवत प्रसादाला? असं करेक्ट. कुठे लिहून ठेवलं, की फळं नाही ठेवायची आहेत प्रसादाला? हो, म्हणजे ते आहे. मी माझ्या घरी मागच्या वेळी हा प्रयोग केलेला होता आणि मुलं खूप असे, की "हे काय प्रसाद असतो का यार गणपतीचा? असा काय प्रसाद ठेव?" पण ती म्हणजे एक मानसिकता हो, जी आपण बदलली पाहिजे आणि नक्कीच. जोपर्यंत आपण बदलत नाही, मुलांनाही ती सवय लागणार नाही. करेक्ट. की तुम्ही फळं ठेवू शकता. फळांमध्ये नॅचरल शुगर असते. ते सुद्धा गोडच आहे की. सफरचंद, पपई हे आपण का नाही ठेवत? मखाण्याची खीर ठेवू शकता. ते सुद्धा एक चांगलाच सोर्स आहे. कॅल्शियमचा चांगला सोर्स आहे. राजगिऱ्यांच्या लाह्यांची खीर घेऊ शकता. लाह्यांचा थोडा गोडसर असा ड्रायफ्रूट घातलेला चिवडा ठेवू शकता. ठेवूच शकता आणि तुम्हाला जर लाडूच बनवायचा आहे, मुगाचा लाडू, हं. पौष्टिक लाडू, नाचणीचे लाडू असे कितीतरी प्रकार आहेत लाडूचे, जे तुम्ही ओके. घरी बनवू शकता. करेक्ट. जेव्हा तुम्ही बाहेरून आणता तेव्हा तुमचा त्याच्या ह्याच्यावर काही कंट्रोल नसतो. करेक्ट. आणि त्याच्यामध्ये भरपूर तूप, भरपूर साखर कारण मी मगाशी म्हटलं तसं, की बाहेरचे जे पदार्थ असतात, ते फक्त तुमच्या टेस्टचा विचार करतात, करेक्ट. की ते टेस्टला चांगलं लागलं पाहिजे. त्यांना हेल्थशी काही देणं-घेणं हं. नसतं. तर तो एक भाग, की जेवढं शक्य आहे तेवढं घरी बनवून घ्या. ओके. भलेही ते साधे पदार्थ असो. आता मी तुम्हाला अल्टरनेटिव्ह दिले. सगळ्या प्रकारची फळं ठेवा. फ्रूट सॅलड चांगलं आहे ना? काय त्याच्यामध्ये प्रॉब्लेम काय आहे? ओके. काहीच नाही. पंचामृत आपण घरी बनवू करतो. शकतो. अगदीच थोडं त्याच्यामध्ये हे असतो म्हणजे मध घालतो आपण. काहीच हरकत नाही. तर असे जे हेल्दी अल्टरनेटिव्हज आहेत, ते आपण विचार करू शकतो, करेक्ट. की यामध्ये मग हा पोर्शन कंट्रोल किती, की तुम्ही किती खाणार हे? थोडंसं खाऊ शकतो. आपण घरी बनवलेला लाडू असेल तरी एखादा लाडू खाऊच शकतो. करेक्ट. तर हा झाला पोर्शन कंट्रोल. तुम्ही ते 2-2, 3-3 खाताय जरी घरी बनवलेलं असेल तरी. मग ते गेलं. तर ओके. असं थोडं, की ठीक आहे तुम्हाला पुरणपोळी खायची आहे. तुम्हाला एक अर्धी पोळी खाऊ शकता. छोटी असेल तर एक घेऊ शकता. त्याचबरोबर लोकं काय करतात, ते तर खातातच, पण त्याचबरोबर भजी पण पाहिजे, त्याचबरोबर पुऱ्या पण पाहिजेत, श्रीखंड पण पाहिजे. असं सगळे कॅलरीवाले पदार्थ एकत्र आले, की मग 5 दिवसांनी असं वाटतं, की अरे थोडंच खाल्लं तरी कशी काय वाढली ओके. शुगर? मला तेच विचारायचं होतं. आता हां. आता हे पण असं होतं ना कधी-कधी, की जसं आपण म्हटलं की पोर्शन कंट्रोल, तर गोड मी कमी प्रमाणात खातोय. बरोबर. पण
गोडासोबत मग बाकीच्या इन्ग्रेडियंटवर पण काही करेक्ट. कंट्रोल हवा आहे का? नक्कीच, नक्कीच. आता पोर्शन कंट्रोल यामध्ये सगळंच येतं हे. ओके. आता पोर्शन कंट्रोल आणि बॅलन्स डाएट एक जे मी नेहमी सांगत असते, की ही एक टर्म जी आहे बॅलन्स डाएट आपलं टिपिकल महाराष्ट्रीयन जेवण. हं. आमटी, लोणचं, पापड, कोशिंबीर, भात, पोळी, व्हॉटएव्हर जे काही उसळ, भाजी. आपण काय करतो, की नेमकं गोड मोदक आहेत ना, तर असं बऱ्याच जणांच्या घरी असतं, की "अरे, बाकीचं काही करू नका एवढा मोदकच खाऊ भरपूर." हां. असं नसतं बेसिकली. पोर्शन कंट्रोल काय तर मोदक तुम्ही कमी खाल्ला पाहिजे किंवा व्हॉटएव्हर जे काही स्वीट असेल, ते कमी घ्या आणि बाकीचं पोर्शन जास्त घ्या. जसं 1 वाटी आमटी किंवा डाळ, वरण घेताय, 1 वाटी उसळ घेताय, 1 वाटी भाजी घेता येईल, 1 वाटी सॅलड किंवा कोशिंबीर घेता येईल. यामध्ये जर तुमचं पोट भरलं, तर तुम्ही बाकीच्या अननेसेसरी गोष्टी खाऊ शकणार नाही. करेक्ट, करेक्ट. तर हा झाला पोर्शन कंट्रोल आणि हे झालं बॅलन्स डाएट. म्हणजे ओके. काय तर तुम्हाला दोन्ही गोष्टी साधता आल्या. म्हणजे सणाचा आनंदही घेता आला, तुम्हाला गोडही खाता आलं, तुमची शुगरही नाही वाढली, तुमचं वजनही वाढणार नाही आणि सगळंच झालं. म्हणजे तुमचं बॅलन्स पण हेल्दी. हे करेक्ट. डाएटचा बॅलन्स हा हेल्दी झाला. ओके. आता त्याच्यासोबत ना बऱ्याचदा असं पण होतं, की आपण शुगर म्हणतोय, पण डायबिटीसवाल्यांना मिठाचं पण प्रमाण थोडंफार कमी जास्त झालं तरी त्रास होतो. नक्कीच. आणि नेमकं ते या दिवसांमध्ये किंवा अशा गोडाच्या ह्याच्यात थोडंसं सॉल्ट असतं ॲडेड, हं. जे आपण विकतचं आणतो किंवा घरी पण बनवतो. तर त्यावेळेस मग कसं ते करायचं? ते प्रमाण? युज्युअली प्रिझर्व्हेटिव्हज. ओके. म्हणजे मी जसं मगाशी म्हणाले, की बाहेरून आपण आणलेले पदार्थ, हं. यामध्ये प्रिझर्व्हेटिव्ह म्हणून साखर आणि मीठ करेक्ट. हे दोन्हीही भरपूर असतं. मग तुम्ही बाहेरून काहीही आणा. तुम्ही जर त्याचं कंटेंट बघितलंय सगळं लेबल हे बघितलं, त्याच्यामध्ये ॲडेड शुगर, सॉल्ट हे सगळं प्रिझर्व्हेटिव्ह म्हणून असतं. असतं. तर करेक्ट. तो एक मेजर आपण बदल करू शकतो, की बाहेरून आणण्यापेक्षा घरी बनवून खा. मिठाचा वापर शक्य तितका कमीत कमी करा. ओके. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे अजून एक मला सांगायचं आहे, की या सणासुदीच्या काळामध्ये आपण फायबर्स घ्यायला खूप विसरतो. हो. जे डायबेटिक लोकांसाठी फार महत्त्वाचं असतं शुगर कंट्रोलसाठी. ओके. तर फायबर्स म्हणजे काय? आपण ज्याला तंतुमय पदार्थ असं म्हणतो. म्हणजे बरोबर. काय इन शॉर्ट भाज्या, फळभाज्या, पालेभाज्या आणि फळं. करेक्ट. याचा इंटेक आपण खूप कमीत कमी करतो. कारण आपल्याला बाकी सगळं खायचं असतं हां. आणि मेन आपण ते विसरतो. मग जर मी मगाशी म्हटलं जसं की आपल्याला सण पण एन्जॉय करायचा आहे, आपल्याला सगळं खायचं आहे. तर या छोट्या-छोट्या गोष्टी तुम्ही जर लक्षात ठेवल्या, की आपल्याला फायबर इंटेक भरपूर ठेवायचा आहे. ओके. तर तुमची शुगर स्पाइक होणार नाही. ॲट द एंड ऑफ द गणपती किंवा सण जेव्हा तुम्ही म्हणता, "अरे, चला झालं आता बघूया, आता शुगर वाढलेली आहे परत." करेक्ट. तर हे जे आहेत ना गोष्टी आणि प्रोटीन्स ओके. डाळ, उसळ, दही, ताक हे आपण विसरूनच जातो त्या वेळेमध्ये. कारण नॉर्मल जेवण हे तेव्हा आपल्या डोक्यातच नसतो हा भाग. क्रेव्हिंग्ज हां, असतात तर सगळे. ती क्रेव्हिंग्ज असतात सगळी. तर ही करेक्ट. क्रेव्हिंग्ज कशी कमी करता येतील? तर गोडाचे क्रेव्हिंग कमी कसे करायचे? बेसिकली याला 2 पर्याय आहेत. एक तर तुमच्या डायटमध्ये प्रोटीन वाढवा आणि दुसरं तुमच्या डायटमध्ये फायबर्स वाढवा. ओके. आता प्रोटीन म्हणजे मी आता सांगितलं डाळ, उसळ, दही, ताक हे तुम्ही भरपूर घेऊ शकता. दुसरं म्हणजे काय आता सण समारंभ आहेत तर नॉन-व्हेजचा प्रश्न येत नाही बऱ्याच घरांमध्ये. जणांना. करेक्ट. तर तुम्ही या सोर्सेसमधून ती कमी प्रोटीनची पूर्ण करू शकता. उसळी भरपूर घ्या, स्प्राउट भरपूर घ्या, दही, ओके. ताक घेऊ शकता, दूध घेऊ शकता. आता जसं मगाशी मी म्हणलं, की खीर चांगला ऑप्शन आहे ना, राजगिऱ्याच्या लाह्या आणि मखाण्याची खीर. हेल्दी पण झालं, गोड पण झालं आणि सगळंच आलं त्यामध्ये. बरेच लोकं खजूर खूप जास्त खातात. हां. खजुरानी सुद्धा शुगर वाढते कारण त्यामध्ये नॅचरलीच साखर भरपूर असते. हो. करेक्ट. त्यामुळे तेही थोडं लिमिटेड घेतलं तर बाकी हे बदाम, अक्रोड एखादं हे थोडंफार घेऊ शकता. 1-2 पिस्ते, 1-2 काळ्या मनुका. कशाचाही अतिरेक हा धोकादायक असतो. ओके. जर ते तुम्ही ते आहेच. प्रमाणात घेतलं तर तुम्हाला त्याचा त्रास होत नाही. करेक्ट. आणि सगळ्यात महत्त्वाचं फायबर्स म्हणजे काय? तर हे मी आता सांगितलं, की फळं भरपूर घ्या. आता हा फळांचा सीझन असतो. सफरचंद, पपई, डाळिंब हे आपल्याला सहज फळं मिळतात. करेक्ट. ऑरेंज मिळतं. हे जास्तीत जास्त घेण्याचा प्रयत्न करा. म्हणजे तुमचे क्रेव्हिंग्ज हे कमी होतात. ओके. कारण फळांमधली जी नॅचरल शुगर असते ना, नॅचरल शुगर सगळ्यामध्ये असते. पोळी, भाकरी, येस. भाजी, आमटी, भात, डाळी, उसळी सगळ्यामध्ये असते, की जेणे आपले क्रेव्हिंग जे आपण जर जास्त वाढवले सॅलड, कोशिंबीर आता फक्त त्याच्यामध्ये साखर, दाण्याचं कूट, वरून फोडणी असं जर आपण नटवलं नाही, तर सॅलड हे फायबरचा खूप चांगला बेस्ट सोर्स आहे, की ऑप्शन. कोशिंबीर करेक्ट. महाराष्ट्रीयन आपली थोडक्यात. मग तुम्ही दही कोशिंबीर घ्या. बेस्ट वे आहे ना, प्रोटीन पण गेलं आणि फायबर फायबर पण पण गेले. गेलं. करेक्ट. तर ते घेऊ शकता. काकडी, टोमॅटो हे भरपूर घेऊ शकता. गाजर भरपूर घेऊ शकता.
तर या जे काही हे आहेत, तर हे तुम्ही फायबर आणि प्रोटीन जर वाढवले डाएटमध्ये, नक्कीच तुम्हाला शुगर स्पाइक तर होणार नाहीच आणि तुमचा डाएट बॅलन्स होऊन जाईल आणि तुम्हाला बाकीही सगळं खाता येईल. ओके. आता याच्यासोबतच ना जसं आपण मगाशी बोललात, की खाण्याच्या वेळांमध्ये पण आणि जनरली सणासुदीच्या दिवसामध्ये असं होतं, खास करून महिला वर्गांचं असं होतं, की बरोबर. सकाळी 1 कप मस्त चहा प्यायचा, कामाला लागायचं, मग संध्याकाळचे 3 वाजतात, 4 वाजतात किंवा कधी-कधी 5 ही वाजतात आणि करेक्ट, मग तेव्हा खायला जायचं. मग मधल्या वेळात काहीच खाल्लं जात नाही, जस्ट की आपल्याला पटपट ते काम संपवायचं. करेक्ट, करेक्ट. अशा वेळेस त्याच्याकडे कसं दुर्लक्ष केलं पाहिजे किंवा त्या गोष्टी कशा टाळल्या पाहिजेत आणि बरोबर. त्याचा काय इम्पॅक्ट होऊ शकतो? नक्कीच. आता हा एक सणासुदीलाच नाही, पण हा एक सगळ्याच म्हणजे 12ही महिने हा महत्वाचा प्रश्न असतो, करेक्ट. की सकाळी आपल्याला कामाला जायचं असतं. त्यामुळे कामाच्या गडबडीत आपण नाश्ता करायचा विसरतो. हा एक मेजर सणाच्या दिवशी हे होतं, की नाश्ता आपण म्हणजे स्किप होतो. तो हो. स्किप होतोच आणि करेक्ट. मग दुपारचं जेवण इतकं मस्त ताणून दिलं जातं. तर ते झालं, की दुपारच्या जेवणानंतर आपण डायरेक्ट आता दुपारचं खूप हेवी झालंय. मग संध्याकाळी काहीच घेत नाही आपण आणि मग रात्रीचं जेवण परत, की अरे नाही, नाही काहीतरी पाहिजेच ना, रात्री पण पाहिजे. मग रात्रीचं जेवण हेवी. म्हणजे काय करता तुम्ही, की एक्झॅक्टली चूक इथे होते, की जेव्हा खाल्लं पाहिजे, तेव्हा बॉडीला ते दिलं जात नाही. ओके. आणि जेव्हा नको खायला पाहिजे, मग रात्री आपण दुसऱ्यांकडे गेलोय किंवा लोकं आपल्याकडे आली आहेत. या सगळ्यामधून जे जेवण जास्त जातं, पोर्शन कंट्रोल तिथे पूर्ण फुली चुकीचा. मारला जातो करेक्ट. आणि मग व्यवस्थित आपण सगळं खाल्लं जातंय. काय गणपती वर्षातनं तर येतात, एकदाच येतात. असं करत वर्षातले 12ही महिने आपले सण समारंभ जे चालू असतात, त्याला कुठे ते संपतच नाही. करेक्ट. त्यामुळे काहीही असो, आपला पोर्शन कंट्रोल ठेवणं आणि वेळा पाळणं तुम्ही मध्ये कितीही गडबडीत असाल, तुम्ही काहीही करत असाल, तरी सुद्धा एखादं फळ तर नक्कीच घेऊ शकता. पाणी तर नक्कीच पिऊ शकता. पाणी पिणं हे फार काय म्हणू आपण त्याला, की एक लीस्ट कन्सर्न लोकं याबाबत असतात, करेक्ट. की पाणी प्यायलंच जात नाही. फक्त खायचा हा एक डाएट म्हणजे फक्त खाणं. एवढा एकच हे असतो. पण त्यामध्ये पाणी हा खूप महत्वाचा विषय आहे. ओके. ही गोष्ट विसरली जाते. तर हे सुद्धा ब्लड शुगर मेंटेन करायला डायबिटिक लोकांसाठी अतिशय महत्वाचं आहे, हो. की वेळेवर पाणी प्या. ॲट लीस्ट 2 ते 2.5 लिटर पाणी दिवसभरात हे गेलंच पाहिजे इन स्पाइट ओके. ऑफ एनी सीझन. ओके. तर त्यामुळे तुमचं क्रेव्हिंग्ज कमी होतात. तुमची भूक कमी होते. जे सटर-फटर खायला आपली इच्छा होते, करेक्ट. ते कमी होतं. दुपारच्या वेळेत, संध्याकाळच्या वेळेत कपाटं उघडली जातात आणि जे बाकीचं खायला आपल्याला असं लागतं, की अरे नाही खात बसूयात, तर हे कमी होतं. तुमचं वेट कमी केलं जातं. तुमची इन्स्युलिनची लेव्हल नियंत्रित केली जाते. या सगळ्या गोष्टी फक्त पाणी पिण्याने होतात. ओके. तर आपण या साध्या गोष्टी सोडून देतो आणि खूप कॉम्प्लिकेटेड करायला जातो. ओके. तसं न करता पाणी व्यवस्थित प्या. आता अजून एक होतं, की बऱ्याचदा असंही ऐकायला मिळतं, की काही जे लोकं डायबिटिक्स आहेत त्यांचं, "नाही, नाही, आम्ही अजिबात शुगर खात हं, नाही, तरी आमची साखर कंट्रोलमध्ये होते." हं. म्हणजे ती लोकं शुगर फ्री खात नाहीत किंवा काहीच नाही, पण मग बरं. त्यांची साखर तरी पण कंट्रोलमध्ये येत नाही. मग हे काही मिथ आहे का, की मिथ असं म्हणता येणार नाही. आता मी जसं म्हणाले, की रक्तातली साखर वाढणं म्हणजे डायबिटीज. बरोबर. मग तुम्ही ती साखर खाल्लीच पाहिजे असं नाही. हे तुम्हाला बाकीच्या ह्याच्यामधून पण खूप जातात. ओके. जी साखर मी आत्ता म्हणाले तुम्हाला, की तुम्ही जर हाय शुगर काही गोष्टी आजकाल बऱ्याच रेडीमेड मिळणाऱ्या गोष्टींमध्ये शुगर असते. ग्लुकोज, फ्रुक्टोज, लॅक्टोज ही सगळे जे काही ओ-एस-ई हे सगळे ओज जे असतात, ही सगळी शुगर असते. ओके. नकळत सुद्धा बरीच शुगर आपल्या पोटामध्ये जाते आणि ओके. लोकांना वाटतं, की साखर तर घेत नाही आपण, मग करेक्ट. कशी वाढते? तर हेही एक महत्वाचं कारण आहे, की तुम्ही जर बाहेरच्याही गोष्टी जास्त खात असाल, इन द सेन्स स्नॅक्स, तर त्याच्यामध्येही शुगर असू शकते. दुसरा भाग, की तुमची शुगर ही फक्त साखर खाण्यानेच वाढते असं नाही. ओके. स्ट्रेसमुळे वाढू शकते. तुमची झोप झाली नाही तर वाढते. तुम्हाला प्रोटीन आणि फायबरचं व्यवस्थित तुमच्या बॉडीमध्ये जर त्याचं प्रमाण गेलं नाही, तर शुगर वाढू शकते. या बऱ्याचशा गोष्टी आहेत, ओके. शुगर वाढण्याला कारणीभूत. तुमचं वेट वाढलंय, तरी सुद्धा तुमची शुगर कंट्रोलमध्ये राहत नाही. इन स्पाइट ऑफ तुम्ही शुगर घेत नाही आहात. ओके. तर ह्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत. तर त्याच्यावरही थोडासा फोकस केला पाहिजे. तर मग डायबिटिक पेशंटसाठी ना आहाराचं एक टाईम टेबल कसं असावं? म्हणजे कुठल्या-कुठल्या वेळांमध्ये त्यांनी खाल्लंच पाहिजे आणि खाताना त्यांचा पोर्शन कसा असावा एक अंदाजे? हं. आता प्रत्येकाची अर्थातच गरज ही वेगवेगळी असते. नक्कीच, नक्कीच. प्रत्येकाच्या वयानुसार, त्यांच्या कामाच्या पद्धतीनुसार, कामाच्या वेळानुसार, या सगळ्यानुसार ही गरज बदलते. पण ओके. तरी सुद्धा एक साधं सोपं सांगायचं झालं तर नाश्ता सकाळचा एक साधारण मिड मॉर्निंग काहीतरी फळ किंवा फळ हे सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे. ओके. म्हणजे आता समजा आपण 8, 8:30
ते 9 ही नाश्त्याची वेळ असते. हम्म. 10, 10:30, 11 ही नाश्त्याची वेळ नाही. ओके. त्यामुळे शक्यतो 8 ते 9 या वेळेमध्ये नाश्ता करणं गरजेचं आहे. बरेच जण ते स्किप करतात. करेक्ट. आणि मील जेव्हा तुम्ही एखादं स्किप करता, नक्कीच तुमचे इन्सुलिन लेव्हल्स या कंट्रोलमध्ये राहत नाहीत किंवा शुगर पुढे मागे होते आणि बऱ्याच वेळेला यामुळे सुद्धा क्रेव्हिंग्ज होतात. ओके. तुम्ही जर खूप वेळ उपाशी राहिलात, खूप वेळ खाल्लं नाही, तर जेव्हा तुम्ही जेवायला बसता तेव्हा तुमचा पोर्शन खूप जास्त जातो. करेक्ट. आणि हे कुठेतरी ते चुकीचं हे होतं. जे दर 2 तासांनी असं म्हटलं आपण काय दर 2 तासांनी उठून खात नाही. पण एक साधारण बाबा तुम्ही नाश्ता करा 8 ते 9 च्या दरम्यान. यामध्ये तुम्ही आपलं रेग्युलर महाराष्ट्रीयन जसं पोहे आहे, उपीट आहे, धिरडी आहे, थालीपीठ आहे. सगळ्यात बेस्ट वे म्हणजे काय माहितीये का डायबिटीस लोकांसाठी की आपले पारंपरिक पदार्थ हे जास्त तुम्ही जेवणामध्ये इन्क्लूड करा. ओके. म्हणजे तुम्हाला ओट्सच घेतले पाहिजेत असं नाही. तुम्हाला म्युस्लीच घेतली पाहिजे असं नाही. तुम्हाला स्मूदीज घेतल्या पाहिजेत असं नाही. थालीपीठ, घावन, धिरडं ही आपली खूप आधीपासून चालत आलेले पदार्थ आहेत, की जे तुम्ही अगदी ज्याला आत्ताच्या लँग्वेजमध्ये कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट म्हणजे ग्रेन्स असं म्हणलं जातं. ओके. करेक्ट. मिलेट्स हा. असं म्हणलं की सगळ्यांना कळेल. पण हे आपण आधीपासून करत आलोय ऍक्च्युली. हा. ही सगळी धान्य मिक्स करूनच आपण घावन करतो किंवा ही सगळी धान्य मिक्स करूनच आपण थालीपीठ बनवतो. तर ते तुम्ही घेऊ शकता. म्हणजे इन्स्टेड ऑफ की आता गव्हाची पोळी खाल्ली की शुगर वाढते, मग ज्वारीची भाकरी खाल्ली की शुगर कंट्रोलमध्ये राहते, असं नसतं बेसिकली. तर तुम्ही ते किती घेता किंवा तुमचा तो पोर्शन सगळा मिक्स धान्यांचा असला पाहिजे. सीझननुसार तुम्ही नाचणीची भाकरी घ्या, सीझननुसार बाजरीची भाकरी घ्या, कधी ज्वारीची घ्या, कधी गव्हाची पोळी घ्या, काही फरक पडत नाही. ओके. हे सगळं तुमच्या आहारामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये असलं Added पाहिजे. पाहिजे. तर हे एक झालं. मग दुपारचं जेवण तुम्ही मिड मॉर्निंगला 11च्या सुमारास एखादं फळ घेऊ शकता, ताक घेऊ शकता. ताक हे सुद्धा बेस्ट ऑप्शन आहे. ओके. तर प्रोटीन आणि कॅल्शियमचा एक बेस्ट कॉम्बिनेशन आहे. तर हे घेऊ शकता. फळ घेणं हे जास्त चांगलं रिकाम्या पोटी. युज्युअली लोक ही चूक करतात की जेवणानंतर फळ खातात. हा. त्यामुळे शुगर जास्त वाढते. किंवा जेवता जेवता. की जेवणानंतर गोड खाण्याने शुगर वाढते. ओके. ही खूप स्पाइक होते. कारण ऑलरेडी आपण जेवलेलो असतो. इन्सुलिनचा हे झालेला असतो आणि त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही गोड खाता म्हणजे एखादं फळ असेल किंवा मिठाई असेल तर त्यातली शुगर ही जास्तीत जास्त प्रमाणामध्ये तुमच्या ब्लडमध्ये ऍब्झॉर्ब केली जाते आणि तुमची शुगर पटकन वाढते. आजकाल आपण की जेवणानंतर डेझर्ट काय हा एक आपला माइंडसेट असतो. Yes. जेवणानंतर डेझर्ट ही आपली संस्कृती नाहीये आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते हेल्दी अजिबात नाहीये. ओके. याच्या आधी तुम्ही म्हणजे जेवणाच्या आधी थोडं गोड खा, हरकत नाही. पण जेवणानंतर गोड खाणं दिस इज अ बिग क्रॉस. ओके. तर त्यामुळे शुगर खूप जास्त वाढते. तर त्यामुळे जेवणानंतर फळं शक्यतो खाऊ नका. तर फळं खाण्याची योग्य वेळ ही साधारण नाश्ता आणि दुपारच्या जेवणाच्या मध्ये. ओके. तर हे तुम्ही घेऊ शकता. दुपारचं जेवण नॉर्मल आपलं भाकरी, आमटी, डाळ. एखादा प्रोटीनचा सोर्स हा नेहमी असावा. जसं डाळ किंवा उसळ. आपल्या महाराष्ट्रीयन जेवणामध्ये आमटी, उसळ असतेच. हे बरोबर. असतं बऱ्याच वेळेला. तर ते घेणं जास्त महत्वाचं आहे. भात जेवढा शक्य आहे तेवढा कमीत कमी घ्या. पूर्ण बंद करायची गरज नाही. म्हणजे येणार मी हां, नंतर. कारण कार्बोहायड्रेट्स म्हटलं की लोकांना असं वाटतं की अरे शुगर वाढणारच आहे. करेक्ट. सिंपल कार्बोहायड्रेट आणि कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट असे 2 प्रकार असतात. ओके. सिंपल मध्ये सगळं येतं पास्ता, ब्रेड किंवा भात, पांढरा भात असं काय. मग तुम्ही व्हाईट राईस, ब्राऊन राईस, ब्लॅक राईस कुठलाही घ्या शेवटी तो राईसच आहे. ओके. सो तो पोर्शन कंट्रोल ठेवा. ओके. ब्राऊन राईस सगळ्यांना परवडत नाही. करेक्ट. नाही, नक्कीच. नक्कीच परवडत नाही. तर काही हरकत नाही. ब्राऊन राईसच घेतला पाहिजे असं काही नाही. फक्त जे घ्याल तो प्रमाणात घ्या. ओके. तर ते घेऊ शकता. हातसडीचा तांदूळ मिळतो. आपण जो पूर्वी हा घ्यायचो वापरायचो. तो वापरू शकता. त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो. अशी फळं, अशा भाज्या किंवा असे पदार्थ की ज्यांचा ग्लायसेमिक इंडेक्स म्हणजे जीआय हा कमी असतो. ओके. हे डायबेटिक लोकांसाठी जास्त उपयोगी असतो. म्हणजे ते खाल्ल्यामुळे तुमची शुगर स्पाइक होत नाही. ओके. तर हा एक महत्वाचा. तर जे मी आता सगळे पदार्थ सांगितले हा. हे कमी ग्लायसेमिक इंडेक्स वाले आहे की जे तुम्ही खाऊ शकता. हे झालं दुपारचं जेवण. सॅलड भरपूर घ्या. मी फायबर बद्दल मगाशी बोललेच तर ते भरपूर घेऊ शकता. संध्याकाळी तुम्ही बिनसाखरेचा चहा घेऊ शकता. एखादं रोस्टेड स्नॅक जसं मखाणा, घरी बनवलेला चिवडा, लाया हे घेऊ शकता. फुटाणे घेऊ शकता. खूप चांगला अल्टरनेटिव्ह आहे. फरसाण किंवा बाकरवडी किंवा यासारख्या स्नॅकला खूप चांगला ऑप्शन आहे. तो घेऊ शकता. आणि रात्रीचं जेवण ॲज युज्युअल एखादी भाकरी किंवा अर्धी भाकरी सूप भाज्यांचं हा एक बेस्ट ऑप्शन आहे. ओके. लो कॅलरी पण आहे आणि भरपूर फायबर सुद्धा जातात. ओके. तर पालेभाज्या आठवड्यातनं 2-3 वेळा घ्या. आपण ताकातली भाजी करतो तर ते घेऊ शकता.
असं कॉम्बिनेशन्स ठेवा, की अगदी हलकी आठवड्यातनं एकदा मुगाची खिचडी. जो काही पदार्थ बनवाल त्यामध्ये भरपूर भाज्या घालणं. हा हा एकमेव पर्याय. ऑप्शन आहे. पोहे घ्या, उपीट घ्या, हरकत नाही. पण भाज्या घाला. ओके. ओके. तर हा एक चांगला ऑप्शन आहे. तर हे सर्वसाधारण डाएट डायबेटिक लोकांचं आणि वेळा पाळणं. रात्रीचं जेवण साधारणपणे 8 ते 9च्या मध्ये. म्हणजे अगदी काही मी 6 वाजता जेवा म्हणणार नाही, कारण प्रॅक्टिकली होत पॉसिबल नाही. नाही. नक्कीच. थेरॉटिकल नॉलेज आणि प्रॅक्टिकल याच्यामध्ये फरक खूप फरक असतो. नक्कीच. त्यामुळे कितीही पुस्तकामध्ये लिहिलं असलं, Googleवर लिहिलं असलं तरी ते शक्य होत नाही. करेक्ट. सो प्रॅक्टिकली बघायला गेलं, आपण काय कामं सोडून घरी बसणार नाही आहोत. जेवढं शक्य आहे तेवढं लवकर जेवा. रात्रीची झोप आणि रात्रीचं जेवण यामध्ये शक्यतो 3 तासाचं अंतर ठेवा, ज्यामुळे वेट वाढणार नाही, शुगर वाढणार नाही, खाल्लेलं पचलं जाईल आणि ऍसिडिटी होणार नाही. ओके. हा, तर जसं तुम्ही ऍसिडिटी होणार नाही यावर बोललात, तर बऱ्याचदा असंही बघितलंय शुगरवाल्या लोकांना ना बऱ्याचदा ऍसिडिटीचा प्रॉब्लेम कॉमन असतो, किंवा मे बी ऍसिडिटी खूप होते, मग ती हायपर ऍसिडिटी कन्वर्ट इंटू शुगर असंही बघायला मिळतं. अशा वेळेस त्यांनी कशा गोष्टी केल्या पाहिजेत? आता बेसिकली एकतर ऍसिडिटीचा म्हणजे ती होते का? तर मी मगाशी सगळ्यात सुरुवातीलाच कारण सांगितलं ते म्हणजे स्ट्रेस, करेक्ट. बदललेली लाईफस्टाईल, बरोबर. चुकीच्या जेवणाच्या वेळा, चुकीच्या झोपण्याच्या वेळा. तर या सगळ्याचमुळे किंवा जेवण स्किप करणं बेसिकली, की दुपारचं जेवण कामाच्या गडबडीत लक्षातच राहत नाही. संध्याकाळी खाल्लं तर खाल्लं आणि रात्री इतकी भूक लागते की ओव्हर इटिंग केलं जातं ओके. आणि खाल्ल्या लगेच झोपायचं. त्याच्यामध्ये गॅपच नसतो. हे ऍसिडिटीचं मेन कारण. ओके. की जसं तुम्ही जर तुमचं डायबेटिसवाल्यांचा सगळ्यात महत्वाचा डाएट हे काय असतो, तर पोर्शन कंट्रोल ठेवा, वेळेवर जेवा. हे सगळ्यात महत्वाचं असतं. ते जर तुमचं नाही झालं आणि तुमची ही लाईफस्टाईल सगळी डिस्टर्ब झाली, तर ऍसिडिटी हे होणार. बरंच असंही बघायला मिळतं, की लोकांना शुगर पॅनिकचे अटॅक येतात, किंवा अचानक दरदरून घाम सुटतो आणि अचानक हे होतं, आणि मग अशा वेळेस पण खूप जास्त प्रमाणात शुगर खाल्ली जाते. बरोबर. त्यावेळेस काय खावं किंवा कशा प्रमाणात शुगर इंटेक असावा? बऱ्याच वेळेला या कंडिशनला हायपोग्लायसेमिया असं म्हटलं जातं. ओके. बऱ्याच जणांमध्ये ही कंडिशन आढळते, कारण लोक काय करतात, की जी शुगरची गोळी असते, तर ती जेवणानंतर जी घ्यायची असते, बऱ्याच वेळेला आधी घेतात. ओके. कुठे बाहेर गेले किंवा खूप कमी खाल्लं आणि मग कमी खाऊन ती जर तुम्ही गोळी घेतली, तर ती गोळी पटकन तुमच्या बॉडीमधली शुगर ही डाऊन करते ओके. आणि याला हायपोग्लायसेमिक अटॅक असं म्हणतात. ओके. जेव्हा खूप दरदरून घाम येतो, पेशंट खूप काहीतरी इररिलिव्हंट बोलायला लागतो, झोप येते खूप, किंवा आपण सिमिलर सिम्पटम्स टू हार्ट अटॅक असं वाटतं. हा. जसं की घाम येणं, अचानक खूप अँझायटी वाढणं. तर हे सगळे सिम्पटम्स जे आहेत ना, हे लो शुगरचे म्हणजे हायपोग्लायसेमिया. तर अशा वेळी एक तर काय करायचं, तुम्ही गोळ्या घेतानाच व्यवस्थित जेवून मगच घेतल्या पाहिजेत. तर ही कंडिशन तुम्ही टाळू शकता. ओके. दुसरी गोष्ट, जर असं झालंच कधी कधी काय होतं, की शुगरच्या गोळ्या चेंज केल्यानंतर बऱ्याच वेळेला ही कंडिशन येऊ शकते. अचानक डाऊन होते. तर अशा वेळेला एखादं ग्लुकोजचं बिस्किट किंवा लिंबू सरबत, ज्याच्यामध्ये साखर आणि मीठ, किंवा ORS की ज्यामध्ये साखर मीठ आहे व्यवस्थित प्रमाणात. मध हा एक खूप चांगला ऑप्शन आहे तेव्हा. ओके. तर भरपूर उगीचच साखरेवर साखर देण्यापेक्षा मध पाणी दिलत ना, तर खूप चांगला इफेक्ट येतो. तर हे थोडेसे ज्यांना असा इश्यू येतो बऱ्याच वेळेला, तर त्यांनी कायम आपल्या खिशामध्ये एखादा बिस्किटचा पुडा, युज्युअली ग्लुकोज बिस्किट, तर असं ठेवलं तरी हरकत नाही. एखादा राजगिऱ्याची लाडू, एखादी राजगिऱ्याची वडी असं जरी ठेवलं तरी हरकत नाही. आणि मध पाणी हे लक्षात ठेवा, की ज्यांना कधीही असं वाटेल, की खूप घाम येतोय, शुगर कमी होतीये हे पटकन जाणवतं, अशा वेळेस मध पाणी द्यायचं अगदी व्यवस्थित. ही टेम्पररी कंडिशन असते, पण खूप जर फ्रिक्वेंटली व्हायला लागली तर मात्र तुम्हाला डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधं बदलणं गरजेचं आहे. नक्कीच. आता तुम्ही मधवर मगाशी पण बोललात आणि आत्ताही बोललात, तर मला एक विचारायचंय. बऱ्याचदा असंही होतं, की आपण बघतो वेट लॉस म्हटलं की सकाळी मध गरम पाण्यात घ्यायचं. बरोबर. मग ती तुमच्या शुगरला इम्पॅक्ट करतं का? नक्कीच करतं. कारण मी मगाशीच म्हणलं, की साखर, गूळ आणि मध हे तिन्हीही सेम कॅलरीज आहेत. जर ओके. तुम्ही वेट लॉसच्या दृष्टीने विचार करत असाल, तुम्हाला तिन्ही नाही घेतलं पाहिजे. ओके. जर तुम्ही हेल्दी अल्टरनेटिव्ह म्हणून विचार करत असाल, तुम्हाला वेटचा इश्यू नाहीये, पण त्यातल्या त्यात हेल्दी काय, तर मग गूळ आणि मध त्यातल्या त्यात. पण जर तुम्हाला डायबिटीस वगैरे काही नाहीये, तुम्हाला फक्त वेट कमी करायचं आहे, पण जर तुम्ही डायबेटिक आहात आणि वेट कमी करायचं म्हणून मध घेत असाल तर अजिबात घेऊ नका, कारण त्याने शुगर वाढणार. त्यामुळे तुम्ही बाकी कुठलीही हे घेऊ शकता, जसं आवळा
आहे किंवा दालचिनी आहे किंवा हळद आहे, तर असं तुम्ही घेऊ शकता. जिरा पाणी घेऊ शकता. पण मध घेणं किंवा गूळ घालणं हे करू नका, कारण त्याने शुगर वाढते. आता त्याच्यावर आपण जसं सणासुदीचं बोलतोय, त्याचबरोबर हं, थोडंसं मला शुगर च्या गोष्टींवर यायचंय. बऱ्याच ठिकाणी असे मिथ्स आहेत, कारल्याचा ज्यूस रोज घेतला किंवा हं, कडुलिंबाची पानं चावून खाल्ले की शुगर कमी होते. मग हं. तुम्हाला काही खाल्लं तरी चालतं. बरोबर. मग हे होतं का खरंच? ॲक्चुअली मी मगाशी म्हटलं तसं, की प्रत्येक पदार्थाचं त्याचं एक लिमिट असतं. ओके. तुम्ही कुठल्याही गोष्टीचा अतिरेक केला, मध्ये दुधी भोपळ्याचा ज्यूस, हां. कारल्याचा ज्यूस याचा इतका अतिरेक झाला होता, की लोकांना त्याचा त्रास व्हायला लागला. ओके. तर इतकं टोकाचं पाऊल उचलण्याची गरज नाहीये. जर तुम्ही घेऊ शकता, नो डाउट कारलं, दुधी भोपळा या खूप चांगल्या भाज्या आहेत, की ज्या तुमचे शुगर लेव्हल म्हणजे थोडक्यात फायबर्स, हां. की जे तुमचे शुगर लेव्हल कमी करायला मदत करतात. ओके. पण जर तुम्ही त्याचा अतिरेक अगदी ग्लास भरून रोज घ्यायला लागलात, त्याची एवढी गरज नाही. तुम्ही दुधी भोपळ्याची भाजी घ्या, तुम्ही दुधी भोपळ्याचा पराठा घ्या, तरी सुद्धा चालेल. ओके. कारल्याची भाजी घ्या, तरी सुद्धा शुगर कमी होणारच आहे. कधीतरी घेतला थोड्या प्रमाणामध्ये तर गोष्ट वेगळी. पण महिनोन-महिने आणि वर्षानुवर्ष तुम्ही भरपूर घेताय, तर तसा घ्यायची गरज नाहीये ॲक्चुअली. नाहीतर मग त्याचा त्रास व्हायला लागतो. ओके. आणि मध्यंतरी असं एक होतं, की बऱ्याचदा YouTubeवर बघायला मिळतं, की हे 5 पदार्थ खाल्ले, की तुम्हाला शुगर होणार नाही. तर असं काही असतं का? ॲक्चुअली हे कसं आहे आता YouTubeवर व्हिडिओ बनवता मीही हे शिकले आहे, की कसे थंबनेल बनवायचे किंवा लोकांना अट्रॅक्ट कसं करायचं, की हे 5 पदार्थ खा, वजन कधीही वाढणार नाही. असं असं ॲक्चुअली काही नसतं, ओके. की महिन्याभरामध्ये 10 किलो वजन कमी करा. हे आपल्याला बघायला छान वाटतं. एक लोकांना हुरूप यावा, की तुमचा व्हिडिओ बघायला, म्हणून हे खूप छान वाटतं. पण ॲक्चुअली असे भरपूर पदार्थ आहेत, की जे मी आता लिस्ट दिलीच, करेक्ट, तुम्हाला सगळं करेक्ट. सांगितलंच. पण त्यातल्या त्यात आपलं पारंपरिक पदार्थ जास्तीत जास्त घ्या. त्याचा तुम्हाला बेनिफिट मिळेल आणि सगळ्यात महत्वाचं एकच वाक्य, मॉडरेशन इस द की ऑफ हेल्दी डाएट. ओके. कुठलाही पदार्थ तुम्ही मॉडरेट अमाउंटमध्ये खाल्ला, तर त्याचा तुमच्या शरीराला त्रास होत नाही, बेनिफिट मिळतो. ओके. कुठल्याही पदार्थाचा अतिरेक करू नका, मग तो कितीही चांगला का असेना. करेक्ट. तर हे साधी गोष्ट आहे. मग लोकं त्याला उगीचच फार कॉम्प्लिकेटेड करायला जाऊ नका. ओके. साध्या गोष्टी लक्षात ठेवल्यात तर आपल्याला त्याचा व्यवस्थित बेनिफिट मिळतो. अजून एक मुद्दा मी इथे सांगू इच्छिते, की बऱ्याच वेळेला काय होतं, की सणा-समारंभाच्या दिवसामध्ये आपण दुसऱ्यांकडे जेव्हा जातो, हां. गणपतीचं दर्शन घ्यायला जातो, काय ते तर अशी एक सवय असते, की आपण जाताना नेहमी मिठाईच घेऊन जातो. तर त्याच्याऐवजी सुद्धा मला असं वाटतं, की आपण ही हेल्दी सुरुवात करूयात, की तुम्ही ड्रायफ्रुट्स घेऊन जा, तुम्ही घरी बनवलेलं काहीतरी घेऊन जा किंवा मुगाचे लाडू न्या, पौष्टिक म्हणजे नाचणीचे लाडू न्या. असं काहीतरी थोडेसे हेल्दी व्हेरिएशन्स त्याचे तुम्ही करू सुरुवात शकतो. करा, करेक्ट, की आपण दुसऱ्यांना हेल्दी द्यायचं आणि आपण दुसऱ्यांकडून हेल्दी घ्यायचं. तर करेक्ट. हे मला वाटतं एक थोडी गरज आहे. हां, की समाज सुधार की गंगा हमारे घर से बहे तो ज्यादा अच्छा असं एक म्हणता येईल. नक्कीच. तर ते एक करू शकतो आणि या गणपतीमध्ये एन्जॉय तर नक्कीच करा, पण हे सगळे पॉइंट्स लक्षात ठेवून तर आपल्याला हेल्थ पण खूप महत्वाची आहे. आपल्याला सण-समारंभ पण एन्जॉय करायचे आहेत. तुम्ही नक्कीच करू शकता. फक्त या सगळ्याचा बॅलन्स ठेवा. येस. हा फार महत्वाचा प्रश्न आहे. हेल्दी अल्टरनेटिव्हज खूप असतात. आपण एन्जॉय करू शकतो ते खाऊन सुद्धा. लिमिटमध्ये खा. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक करू नका आणि शक्यतो बाहेरचं जेवढं टाळता येईल तेवढं टाळून घरच्या जेवणाला जास्त प्राधान्य द्या. आपला पॉडकास्ट बघितला एखादा मिठाईवाल्याने आपलं बॅन नाही करावं म्हणजे असं वाटतंय. ए तर ठीक आहे. आपण आणि बरेच लोकं म्हणजे एक इथे अजून एक मला सांगायचंय. खूप लोकांचा एक कॉमन हे असतो, की विथआऊट शुगर मिठाई. हां. विथआऊट आहे. शुगर मिठाई असं जगात एक्झिस्टच नाहीये. ओके. हे हे काय आहे, की मी मगाशी म्हटलं तसं, की आपल्याला मानसिक हे फक्त, की अरे विथआऊट शुगर आईस्क्रीम खाल्लंय आपण. म्हणजे हे आपल्या मनाला फक्त, की आपण काही गिल्ट केलेलं नाहीये. करेक्ट, करेक्ट. सो विथआऊट शुगर असं काही नसतं. त्याच्यामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये हे सगळं घातलेलंच असतं आणि एस्पेशली बेकरी प्रॉडक्ट्स. ओके. तर म्हणून मी म्हणाले, की जसं गूळ हा एक हेल्दी अल्टरनेटिव्ह म्हणजे नक्कीच साखर ही रिफाइंड आहे. त्यामुळे ती अजूनच घातक आहे. गूळ आणि मध हे थोडेसे अनरिफाइंड असल्यामुळे किंवा आपण काय म्हणू त्याला आपले चांगले प्रॉडक्ट त्यातल्या त्यात हेल्दी हे म्हणू शकतो. तर बऱ्याच वेळेला त्याचा थोडासा वापर तुम्ही करा. आणि हे सगळे हेल्दी अल्टरनेटिव्ह लक्षात ठेवून बऱ्याच YouTubeवर अशाही रेसिपीज अवेलेबल आहेत, की तुम्ही हेल्दी हे काय करू शकता. प्रसादाला काय ठेवू शकता. हे करेक्ट. सगळे आपलं पंचखाद्य हे सगळे पूर्वीपासूनचे चालत आलेले आपण विसरतोय
आणि फक्त मिठाई बाजारातून घेऊन यायची. हो, एवढा एकच आपला मोटो असतो, की ते गोड खायचं. नक्कीच. कारण आता बघतो ना आपण, की बाजारात उकडीचे मोदक तर मिळतच होते. पण आता चॉकलेट मोदक, चॉकलेट क्रीम मोदक, मोदक, पिस्ता स्ट्रॉबेरी मोदक करेक्ट. म्हणजे यामध्ये साखर इतकी भरभरून घातलेली असते. आणि दुसरं एक सगळ्यात महत्त्वाचं इथे मला सांगायचं आहे, की जेव्हा तुम्ही हे सगळं म्हणजे हे खाल्लं जातं किंवा जेव्हा हे क्रेव्हिंग्ज होतात, तेव्हा लोकांचा प्रश्न असतो, की जर गोड खावंसं वाटलं तर काय करायचं? हां, ओके. अगदी साधा सोप्पा उपाय आहे. जेव्हा तुम्हाला क्रेव्हिंग्ज होतात ना गोड खायची, 1 ग्लास मस्तपैकी गरम पाणी प्या. ओके. खूप साधा उपाय आहे, पण खूप चांगलं काम करतो. ॲक्चुअली गरम पाण्यामुळे आपले जे क्रेव्हिंग म्हणजे हार्मोन्स जे सिक्रीट होतात बेसिकली, तर ते ॲपेटाइट स्टिम्युलंट म्हणून काम करतं, ओके. गरम पाणी. हं. त्यामुळे तुम्ही हे करून बघा आणि याच्यामध्ये तुम्हाला वेगळं काही करायचं नाही. खूप सोप्पा उपाय आहे. तर ओके. हे नक्की करून बघा आणि तुमचे शुगर क्रेव्हिंग्ज खूप कमी होतील. ओके, करेक्ट. आणि आता याच्यासोबतच अजून एक आहे, की बऱ्याचदा असं होतं, की खाल्ल्यानंतर गिल्ट येतं माणसाला आणि त्याच्यामुळे पण मे बी कुठेतरी अजून स्ट्रेस वाढतो आणि शुगर नक्कीच, वाढते. मग नक्कीच, त्यावेळेस कसं नक्कीच. करायचं? मग खाल्ल्याने गिल्ट केलत काय? म्हणजे नक्की. म्हणून तर की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर हे जे करेक्ट. आपण म्हणतो, हे त्यासाठीच म्हणतो, की करेक्ट, गिल्ट येईल एवढं खाऊच नका. तुम्हाला माहिती आहे की ते चुकीचं आहे. करेक्ट. तर आईस्क्रीम खायचं नाहीये, हे आपल्याला माहिती आहे, तरी पण आपण खातो आणि मग खाल्ल्यानंतर सुद्धा आपल्याला मग ते निदान त्या समाधानाने तरी खा. तर आपण तेही करत नाही. कारण नक्कीच. नंतर आपल्याला वाटतं, की "अरे उगीचच खाल्लं यार. एक वडापाव खाल्ला, उगीचच खाल्ला, एवढं काय त्याच्यामध्ये?" तेवढं करण्यापेक्षा ते गिल्ट होऊच नये, यासाठी ही वेळ काय लगेच आज केलं आणि उद्या जमलं असं होणार नाहीये. हळू का होईना आपण आपल्यामध्ये बदल करूच शकतो. करेक्ट. आज 1 बदल केला, उद्या 2 बदल होतील, परवा 3 बदल होतील. अशी आपली लाईफस्टाईल आपण नक्कीच हळू सेट करू शकतो. करेक्ट. तर हे गिल्ट घेऊन राहण्यापेक्षा थोडंसं खा, त्याचं सॅटिस्फॅक्शन पण मिळतं आणि गिल्ट पण येत नाही. नक्कीच. गोष्ट सांगेन, की बऱ्याच वेळेला तेला-तुपामध्ये सगळं बरेच पदार्थ हे बनवले जातात. ओके. कोणतंही तेल वापरा, ते कमीच वापरायचं आहे ऑफ कोर्स. पण घाण्याचं तेल वापरा, फिल्टर ऑइल वापरा शक्यतो. रिफाइंड कोणतेही पदार्थ वापरू नका. ओके. रिफाइंड जेव्हा ऑइल करताना किंवा कोणताही पदार्थ रिफाइंड करताना त्यावर खूप प्रोसेस केल्या जातात आणि या सगळ्या प्रोसेसमधून त्यातले न्यूट्रिएंट्स सगळे नाहीसे होतात ओके. आणि फक्त फॅट्स राहतात. करेक्ट. त्याच्यामुळे रिफाइंड कोणतेही पदार्थ वापरू नका. आजकाल घाण्याचं तेल सगळीकडे मिळतं. हां. फिल्टर ऑइल. करेक्ट. ते वापरा. पूर्वी जे लाकडी घाणे असायचे, तर तसं आजकाल बऱ्याच ठिकाणी आहेत. शहरामध्ये तर आहेच आहेत आणि गावांमध्ये सुद्धा मिळतं. तर शक्यतो घाण्याचं तेल वापरा. अजून एक इथे तूप फार हेल्दी असतं म्हणून बरीच लोकं भरपूर प्रमाणामध्ये तूप खातात, की करेक्ट. नाही आम्हाला सांगितलंय की तूप हेल्दी आहे, तूप खाल्लंच पाहिजे. परत एकदा तेच, की मॉडरेशन. 1 छोटा चमचा तूप दिवसभरात हे भरपूर आहे. प्रत्येक पोळीवर, वरण-भातावर, सगळ्यावर, मोदकावर भरपूर तूप घेऊन खाल्लं म्हणजे ते पचतं असं होत नाही. ओके. कारण तुपामध्येही नो डाउट तेल, तूप हे चांगल्या म्हणजे हेल्दी फॅट सुद्धा देतात. पण थोड्या प्रमाणात खाल्लं तर. करेक्ट. अदरवाईज त्याचा अतिरेक करू नका. एवढंच. खूप-खूप धन्यवाद अमृता मॅम, तुम्ही इथे आलात आणि शुगर डाएटवर आम्हाला बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या. कारण बऱ्याचदा असं होतं, की पदार्थ खायचा आहे, पण मग खूप सारे कॅल्क्युलेशन्स येतात मनात. मग ती करेक्ट, शुगर करेक्ट. वाढेल का? कॅलरीज वाढतील का? आणि काय होईल का? आणि जर डायबिटिक माणूस असेल, तर खायची इच्छा असते, पण मग ते खाल्लं जात नाही किंवा नक्कीच. अ, अचानकपणे खूप खाल्लंही जातं. नको आता चल बरोबर. खूप दिवस पाळलंय आणि आता खाऊन टाकूया. पण त्याच्यात जसं तुम्ही म्हणालात, की मॉडरेशन खूप गरजेचं आहे आणि करेक्ट, त्याचा करेक्ट. बेनिफिट कसा करून घ्यायचा ते सांगितलं. त्याच्याबद्दल खरंच खूप-खूप धन्यवाद तुमचे. थँक यू सो मच. त्याचबरोबर तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला ते कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. आणि तुम्ही रिक्वेस्ट केल्याप्रमाणेच आपण डायबिटीज डाएटवर एपिसोड केलेला आहे. तसंच तुम्हाला अजून कुठल्या विषयांवर एपिसोड हवा आहे तेही कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. भेटूयात पुढच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.